उपनगर, नाशिक रोड, इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत तोतया पोलीस बनून पुढे चेकिंग चालू आहे, नाकाबंदी आहे असे सांगून वयोवृद्ध महिला व पुरुषांना गाठून हात चलाखीने सोने लुबाडून फसवणूक करणाऱ्या जाफर मालिक सय्यद वय 53 उर्फ संजू हिरानी याचा आटाळी गाव जिल्हा ठाणे येथून मुसके आवळत त्याची जबरदस्त खातिरपानी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत नाशिक रोड पोलीस उपनिरीक्षक युनिट गुन्हे शाखा यांना 18 लाख रुपये किमतीचे 123 ग्रॅम सोने सुपूर्द केले। सदरची कामगिरी नाशिक रोड पोलीस उपनिरीक्षक युनिट गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पॉवर किंग संदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई, महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप, पोलीस हवालदार अविनाश देवरे, दत्तात्रय चकोर, मंगेश जगजाप, भरत राऊत यांनी केली। नाशिक शहरामध्ये काही वयस्कर नागरिकांना फसवून पोलीस असल्याची किंवा इतर काही कारणं सांगून फसवणुकीचा प्रकार करून त्यांच्याकडील जो मुद्देमाल आहे, सोनं असतील, चांदीचे दागिने, काही आरोपींनी पळवले होते। त्या अनुषंगाने फसवणुकीचे बतावणीचे गुन्हे नाशिक आयुक्तालयात दाखल करण्यात आले होते। या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकांना आदेशित करण्यात आलं होतं। त्या अनुषंगाने नाशिक रोड गुन्हे शाखा पथक या पथकातील सर्व अधिकारी अंमलदार यांनी कसोशीने प्रयत्न करून टेक्निकल अनालिसिस तसेच मानवी कौशल्याचा वापर करून 10 बतावणीचे गुन्हे उघड केलेले आहेत। विशेष म्हणजे यातील जो आरोपी आहे, हा आरोपी आंबेवली या गावातील कुख्यात गुन्हेगारी वस्तीमधील आरोपी आहे। त्याच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत। त्याला त्यांनी शिताफीने तिथे जाऊन अटक केलं। अटक करून त्याच्याकडून 10 गुन्ह्यातील पूर्ण मुद्देमाल जसाच्या तसा त्यांनी हस्तगत केला। हा एकूण 18 लाखाचा मुद्देमाल आहे। 123 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांनी हस्तगत केलेले आहे आणि खूप चांगली कामगिरी केली आहे। यामध्ये नाशिक रोड गुन्हे शाखा पथकाचे प्रमुख PSI श्री संदीप पवार, त्याच्यानंतर श्री मंगेश जगसाप, दत्तात्रय चकोर आणि भारत राऊत यांनीही मोलाची कामगिरी केली आहे आणि त्यांनी यापुढे देखील अशीच कामगिरी करत राहावी।